ओमायक्रॉनचा फैलाव झाला तर परिस्थिती आणखी धोकादायक होणार आहे। WHOनं नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनबाबत ही चिंता व्यक्त केली आहे। ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह 13 देशांमध्ये ओमायक्रॉनचा हा फैलाव आहे आणि वॅक्सिन यावर किती परिणामकारक आहे यावरही अभ्यास सुरू आहे। ओमायक्रॉनवर वेगळी लसीची गरज भासली तर 2 ते 3 महिने लागतील असं मॉडर्ना कंपनीने म्हटलंय। राज्यातल्या शाळा या 1 डिसेंबरपासून सुरू होता तरी ऑनलाईन वर्ग हे सुरूच राहणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे आणि भीतीपोटी पालक मुलांना शाळेत जाण्यापासून रोखू शकतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर यांनी मुंबई विमानतळाची पाहणी केली आणि परदेशामधून येणाऱ्या प्रवाशांची कशा पद्धतीने तपासणी करण्यात येते, काय नेमकी सोय आहे, कशी सुविधा आहे याची पाहणी करून त्यांनी निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा उद्रेक असलेल्या 13 देशांमधून गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 466 नागरिक मुंबई विमानतळावर आले आणि गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1000 लोक मुंबईमध्ये परतलेले आहेत। या सगळ्यांचं आता BAMC कडून ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकमध्ये आलेल्या व्यक्तीचे सॅम्पल हे डेल्टापेक्षा वेगळे आढळले, त्यामुळे चिंता आता वाढली आणि त्याचे सॅम्पल ICMR कडे पाठवले। गेल्या 14 दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकांवर कर्नाटक प्रशासनाची बारीक नजर आहे। ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग सुद्धा सुरू केलेलं आहे। ठाण्यामध्ये 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या काळामध्ये किमान 7 जण दक्षिण आफ्रिकेतून आल्याचं समोर आलंय आणि या 7 जणांचा महापालिकेनं शोध सुरू केलाय। ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं आढळली तर तपासणी आणि विलगीकरण केलं जाणार आहे। जगभरात ओमायक्रॉनचा प्रसार वाढत चाललाय। रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे अनेक देशांकडून आफ्रिकी विमानसेवांवर बंदी घालण्यात आली आहे। जगभरामध्ये आतापर्यंत 26 कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय। हॉलंडमध्ये रविवारी 13 रुग्णांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे। पुणे जिल्ह्यातल्या गावातला कोरोना आता हद्दपार होतोय। हॉटस्पॉट ठरलेल्या गावांची संख्या घटत चालली आहे। सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये 8 गावात 10 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत आणि गेल्या आठवड्यामध्ये 11 गावं ही हॉटस्पॉट होती। हे चित्र दिलासादायक असलं तरी विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता पुन्हा एकदा सतर्क राहावं लागणार आहे। रायगड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 4574 जणांचा मृत्यू झाला आणि या सर्व मृतांच्या वारसांना शासनाकडून 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। यासाठी जवळपास 22,87,00,000 रुपयांचा निधी लागणार आहे। जिल्ह्यामध्ये सध्या उपचाराधीन 235 रुग्ण आहेत। नाशिक शहरातून दक्षिण आफ्रिकेमध्ये आयर्नमॅन स्पर्धेसाठी गेलेल्या 2 खेळाडूंचं विलगीकरण करण्यात आले आणि या दोघांना तसंच त्यांच्या पत्नींना नाशिक महापालिकेनं विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेले। दोघांच्याही RT-PCR टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत। परदेशातून आलेल्या लोकांचा सध्या पालिकेमार्फत शोध घेतला जातो। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धास्तीनं पुण्यामधल्या कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत आहेत आणि जम्बो कोविड सेंटर तयार ठेवण्यात आली आहेत। COPच्या मैदानामध्ये 800 खाटांच्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही क्षणी रुग्ण दाखल करता येऊ शकतात। मुंबईत BKC मधले जम्बो कोविड सेंटर 5 महिन्यांपासून बंद आहे, मात्र आता महापालिका कामाला लागली आहे। सर्व कोविड सेंटर्सही सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। फायर सिस्टम, ऑक्सिजन पुरवठा याची तपासणी करण्यात येते। महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला मुंबईमध्ये चैत्यभूमीवर गर्दी करू नका असं आवाहन प्रशासनानं आंबेडकरी अनुयायांना केलंय। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर येण्यासाठी निर्बंध घातले जाऊ शकतात। ओमायक्रॉन व्हायरस पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापरिनिर्वाण दिन नियोजनासंदर्भातली एक बैठक घेतली आणि त्यामध्ये शक्यता व्यक्त केली। नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे। संमेलनाच्या ठिकाणी प्रवेश आणि कार्यक्रमांना हजेरीसाठी लसीकरणाचं प्रमाणपत्र हे दाखवावं लागणार आहे। नाशिक जिल्हा प्रशासनानं याबाबतचे आदेश दिलेत। मुलांचं लसीकरण सुरू नसल्यामुळे बालसाहित्य संमेलनासाठी ही अट लागू असणार नाहीये।
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दुसऱ्या मुलाचा विवाह सोहळा जळगावमध्ये पार पडला आणि या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये वऱ्हाडी मंडळींनी हजेरी लावली। या लग्न सोहळ्यामध्ये कोरोनाचे नियम न पाळल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली। जिनोव्हा लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत आणि कोल्हापूर सांगलीमध्ये प्रत्येकी 250 स्वयंसेवकांचा सहभाग यासाठी झालेला आहे। त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लसीचा अत्यावश्यक वापर शक्य होणार असल्याची चर्चा होती आहे। राज्यात पहिला डोस उत्साहात घेतलेल्यांनी दुसऱ्या डोसकडे मात्र पाठ फिरवल्याचं दिसतंय। 1 कोटी लाभार्थ्यांनी दुसरा डोस अजूनही घेतलेला नाहीये। राज्यामध्ये एकूण 44% लसीकरण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूरमध्ये झालंय। नंदुरबारमध्ये सर्वात कमी लसीकरण झालंय। ऑक्टोबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि लसीकरण सुद्धा मंदावलं। मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कान, नाक आणि घशाचे आजार वाढलेत आणि तसे रुग्ण जवळपास 50% वाढलेत। महिन्याला जवळपास 40 ते 50 रुग्णांवर या संदर्भातले उपचार सुरू आहेत। मुंबईतल्या रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रोज किमान 30 ते 40 रुग्ण हे कान, नाक, घशाच्या तक्रारी घेऊन येतात। कोरोनाचा परिणाम श्रवणशक्तीवर सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे वेळीच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। मुंबईमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना चिकनगुनियासह H1N1 चे रुग्ण सध्या वाढताना दिसतात। वर्षभरामध्ये चिकनगुनिया आणि H1N1 चे प्रत्येकी 64 रुग्ण सापडले। मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो या साथीच्या आजारांचे सुद्धा रुग्ण वाढतात। त्यामुळे या आजारांचा मुंबईमध्ये धोका कायम आहे। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे सध्या सुरू असणाऱ्या शाळा आणि आगामी काळामध्ये सुरू होणाऱ्या शाळांपुढे आरोग्याच्या दृष्टीने मोठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याबरोबरच राज्यामध्ये सध्या इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा सुरू होत असताना शिक्षकांसमोर आव्हानांचा एक डोंगर उभा राहिला आहे। विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या कायमस्वरूपी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता त्यांच्या बडतर्फीच्या कारवाईची टांगती तलवार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये एसटीच्या 3000 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची नोटीस बजावून आरोपपत्र दाखल केले। 15 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश होते आणि त्याची मुदत उलटून गेल्याने आता बडतर्फीची नोटीस देण्याची तयारी महामंडळाने सुरू केली। संघर्ष एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी मुंबईमध्ये परेल एसटी डेपोमध्ये उपोषण सुरू केलं। मात्र राव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि एसटी कामगारांचा प्रश्न हा परिवहन मंत्री अनिल परब यांनी असंवेदनशीलपणे हाताळला असा आरोप शशांक राव यांनी केला। आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घालून मार्ग काढण्याची मागणी शशांक राव यांनी केली। नंदुरबार जिल्ह्यातल्या लक्कडकोट इथे रात्रीच्या सुमाराला प्रवीण गावित यांच्यावर गोळीबार झाला। त्यामुळे खळबळ उडाली आहे। गावित जखमी झालेत। गुजरातमधून एका गाडीतून 2 अज्ञात व्यक्ती आल्या आणि त्यांनी गावित यांच्यावर गोळीबार केला। ते पसार झाले। यानंतर आता पोलिसांनी सीमा भागात वाहनांची तपासणी सुरू केली। कल्याण स्थानकावर एक्सप्रेसमध्ये चढताना एका महिलेला अचानक थकवा आला आणि ती महिला हात निसटून खाली पडली। मात्र या वृद्ध महिलेचा जीव एका RPF जवानानं वाचवल्याची घटना कल्याण स्थानकावर घडली। कल्याणवरून पुण्याला जाण्यासाठी सरुबाई कासुर्डे 71 वर्षांची महिलेचा RPF जवान यादव यांनी प्रसंगावधान दाखवत जीव वाचवला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। तर संध्याकाळी ते अंबाबाई देवीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर कन्हेरी मठ इथल्या गुरुकुलमध्ये आयोजित कार्यक्रमाला भेट देणार आहेत। उद्या कन्हेरी मठ इथं आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्य सचिवांच्या चिंतन शिबिराला ते मार्गदर्शन करणार आहेत। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजपासून 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारामध्ये व्यस्त आहेत। दिल्लीतल्या त्यांनी अनेक काँग्रेस नेत्यांची यापूर्वी भेट घेतलेली आहे। काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल समितीसमोर आज हजर राहणार आहेत। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर गंभीर आरोप केलेत। या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची 1 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केलेली आहे। आई भवानीचा गजर म्हणजे